वस्तु अमौलिक दी मेरे सतगुरु, कृपा कर अपनायो पायो जी में, राम रतन धन पायो पायो जी मैंने, राम रतन धन पायो। महादेवाच्या मुखातून प्रसवलेलं हे नाम। तर आज आपण महादेवाच्या तोंडून बाहेर पडलेले 5 मंत्र जगत कल्याणासाठी। पहिला मंत्र आहे प्रणव अक्षर, त्यानं आरोग्य चांगलं राहतं। दुसरा मंत्र आहे बीजमंत्र ओम नमः शिवाय, त्या मंत्रानं ब्रह्महत्यादिक पातकांचा नाश होतो। तिसरा मंत्र आहे गायत्री मंत्र, त्यानं पितृदोष नष्ट होतो, लेकर बुद्धिमान होतात। चौथा मंत्र आहे महामृत्युंजय मंत्र, त्या मंत्रानं अकाली मृत्यूचं भय टळतं। हे सगळं तुमच्या आमच्या भल्यासाठी आहे। आणि 5वा मंत्र आहे राम, त्याला चिंतामणी मंत्र म्हणतात। तर त्या मंत्रानं चिंताच राहत नाही। एवढे महादेव आपल्या सगळ्यांचा विचार करतात, आपल्या सगळ्यांच्या कल्याणासाठी हे नामामृत महादेवानं दिलेलं आहे। शिवलिंगाचे प्रकार आहेत पहा, 4 मुख्य प्रकार आहेत, एक उपप्रकार आहे, असे मिळून 5। पहिला शिवलिंगाचा प्रकार आहे स्वयंभू शिवलिंग। भूगर्भामध्ये जे आपोआप प्रगट होतं त्याला स्वयंभू शिवलिंग म्हणतात। असं आपण कधीतरी कुठेतरी पाहिलेलं असतं की दरवर्षी शिवलिंग वाढत जातं, त्या शिवलिंगाची आकृती मोठी होत जाते किंवा जमिनीतून प्रगट होतं, ते नाही घडविला नाही बैसविला, अशा पद्धतीने जे शिवलिंग असतं ते स्वयंभू शिवलिंग। स्वयंभू शिवलिंगाच्या पूजनानं ज्ञानाची प्राप्ती होते। दुसरं शिवलिंग आहे प्रतिष्ठित शिवलिंग। प्रतिष्ठित शिवलिंग म्हणजे देव ब्राह्मणांच्या साक्षीनं मंत्र उच्चाराद्वारे, म्हणजे मूर्ती आपण शिवलिंगाची बनवून आणायची आणि मंत्र उच्चाराद्वारे त्याला स्थापन करायचं, त्याच्यामध्ये प्राण ओतायचे, ते प्रतिष्ठित शिवलिंग। आपल्याकडे नर्मदेश्वर कुठेतरी या भागामध्ये बसलेलं आहे, ते प्रतिष्ठित शिवलिंग आहे की जे आपण सगळ्यांनी वर्गणी जमा करून देणगी देऊन मूर्ती आणून, शिवलिंगाची मूर्ती आणून देव ब्राह्मणांना बोलून त्यांना दान दक्षिणा देऊन मंत्र उच्चाराद्वारे जे देवाला मंदिरामध्ये बसवल्या जातं ते प्रतिष्ठित शिवलिंग। या प्रतिष्ठित शिवलिंगाच्या पूजनानं यश विद्या आयुर्विद्या यशोबलम, यश विद्या आयुष्य आणि बल या 4 गोष्टींची प्राप्ती होते। बिंदू शिवलिंग म्हणजे चांदीचा तांब्याचा पत्रा असतो, सोन्याचा पत्रा, त्याच्यामध्ये शिवलिंगाचा ठसा उमटवलेला किंवा भिंतीवरती फ्रेम मध्ये शिवलिंगाची चित्र काढलेलं, त्याला बिंदू शिवलिंग म्हणतात। या बिंदू शिवलिंगाच्या पूजनानं घरामध्ये क्लेश होत नाही, क्लेश म्हणजे घरामध्ये भांडणं होत नाहीत, त्या शिवलिंगाचा प्रभाव आहे। आणि चरस शिवलिंग म्हणजे छोटंसं पितळी असतं, स्फटिकाचं असतं, धातूचं छोटंसं शिवलिंग की जे आपण देवघरामध्ये ठेवतो, जे एका जागेवरनं दुसऱ्या जागेवर हलवता येतं, ते आहे चरस शिवलिंग। ते चरस शिवलिंग, त्या शिवलिंगाच्या पूजनानं आपल्यामध्ये नेहमी सकारात्मक ऊर्जा टिकून राहते, आपलं मन प्रसन्न राहतं आणि आपल्याला निर्भय बनवण्याचं काम हे शिवलिंग करतं की भिण्याचे काही कारण नाहीये, आपल्याला निर्भय बनवतं हे शिवलिंग। ते शिवलिंग सांगतं की भीती बाळगत जीवन जगू नका, मी तुमच्या सोबत आहे, तुम्ही निर्भय राहा। म्हणून तर पहा की काही लोकांच्या गळ्यामध्ये त्या डब्बीमध्ये शिवलिंग असतं, ते चरस शिवलिंगाचा एक प्रकार आहे तो। 5वं शिवलिंग की ज्याला आपण उपप्रकार म्हणतो ते गुरु शिवलिंग। गुरु शिवलिंग नेमकं काय आहे तर आपले जे गुरु आहेत, गुरुच्या पायाचा, उजव्या पायाचा अंगठा हे गुरु शिवलिंग आहे। एक वेळेला तुम्ही ज्यांना गुरु मानता, ज्यांना साधू संतांच्या रूपामध्ये पाहता, अशा व्यक्तीच्या कपाळाला कुंकू लावायचं विसरलात तरी चालेल, पण त्यांच्या चरणाचं पूजन करायला कधी विसरू नका, कारण त्या साधू संतांचा किंवा आपलं गुरुस्थान जे आहे, गुरुचा पाय, त्यांचा उजवा पायाचा अंगठा, उजव्या पायाचा अंगठा ते गुरु शिवलिंग आहे। ज्यांनी आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये गुरु बनवले असतील त्यांना ते गुरुच्या पूजनाचं, गुरु शिवलिंग पूजनाचं भाग्य प्राप्त होतं। माझ्या ताई दादांनो, आपण जीवनामध्ये गुरु करणं फार गरजेचं आहे, फार गरजेचं आहे। गुरु न करता आपलं जीवन म्हणजे डोळे असून आंधळे असल्यासारखं आहे, लक्षात घ्या। असं आपण राम राम म्हणा, त्याचं फल मिळणारच आपल्याला,
पण गुरुच्या मुखातून राम शब्दाचा अनुग्रह घेतला, मग त्याचा उच्चार केला आपण, मग जाप केला, मग तो अधिक प्रभावी ठरतो. गुरुचं फार महत्व आहे. आपण असंही सत्कर्म दान धर्म हे सगळं करतो, त्याचं पुण्य मिळतं आपल्याला, पण गुरु करून सत्कर्म करा, त्याचा वेगळा प्रभाव असतो. हे मी माझ्या मनानं सांगत नाही, संतांनी सांगितलंय. गुरु बिन माला फेरत, गुरु बिन करता दान, गुरु बिन सब विफल भये, बुझो वेद पुराण. भागवताच्या सुरुवातीलाच सांगितलंय, चिंतामणिर्लोक सुखम सुरद्रु स्वर्ग संपदम प्रयच्छति गुरु प्रेतो वैकुंठम योगी दुर्लभम. श्री गुरुची जर आपल्यावरती कृपा झाली तर आपल्याला या जगातल्या अद्भुत गोष्टी प्राप्त होतील. गुरु जर जीवनामध्ये केले असतील तर आपल्याला स्वतःची काळजी करण्याची काही गरज नाही. गुरुच आपला सगळा भार वाहून घेऊन जात असतात. श्री गुरु सारेखा असता पाठी राखा, हो श्री गुरु सारेखा असता पाठी राखा, गुरु सारेखा असता पाठी राखा, गुरु सारेखा असता पाठी राखा. इतरांचा लेखा कोण करे, इतरांचा लेखा कोण करे, इतरांचा लेखा कोण करे, इतरांचा लेखा कोण करे. साप माप गमरे ग, साप माप गमरे, साप माप गमरे ग, साप माप गमरे ग, साप माप गमरे ग, पापानी दप मामा मद पम ग ग ग प मगर, सारे गम पद प पापानी दप मामा मद पम ग ग ग प मगर, सारे गम पद प सारे गम पद प सारे गम पद प. इतरांचा लेखा कोण करी, इतरांचा लेखा कोण करी, राजयाची कांता काय भिक मागे, हो राजयाची कांता काय भिक मागे, काय भिक मागे, राजयाची कांता काय भिक मागे. गुरुचं आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये मोलाचं स्थान आहे. म्हणून जीवनामध्ये गुरु करून घ्या. ज्यांनी गुरु केले आहेत ते मडके भाजलेले आहेत, ज्यांनी गुरु केले नाहीत ते अजून कच्चे आहेत. कच्च्या घड्यामध्ये पाणी थांबत नाही, भाजलेल्या घड्यामध्ये पाणी थांबत असतं. ते थंडगार पाणी तहानलेल्या माणसानं पिऊ द्या, त्याचं पोट शांत होतं आणि आपल्याला आशीर्वाद देत असतं. म्हणून आपलं मडकं जर कच्चं असेल तर भाजून घ्या. इथं किती मडके भाजलेले आहेत ते नाही विचारणार, पण जे अजून कच्चे आहेत त्यांनी गुरुचा शोध घ्या, ध्यास धरा. सद्गुरूचा अनुग्रह मंत्र दीक्षा जीवनामध्ये घ्यावी आपण. तर गुरु शिवलिंग हे शिवलिंगाचे प्रकार सांगितले. आता चला, काल शिवपार्वतीचा सुंदर विवाह सोहळा पूर्ण झाला. किती आनंद होता, प्रत्येक जण उत्साहात. भोला गोरा को ब्याहने आया, बड़ा विकराल रूप बनाया. आणि मग शिवपार्वतीचा विवाह सोहळा पूर्ण झाला. कान देऊन ऐका. माता पार्वती आणि शिव दोघांचं लग्न झालं, कैलासामध्ये आले. कैलासातलं वातावरण मंगलमय आहे, प्रसन्न आहे. रोज दोघ जण सत्संग करतात. नवीन लग्न झालेल्या पती पत्नीनं आपल्या जीवनामध्ये भविष्यातलं आपलं प्रापंचिक जीवन समजदारीनं जावं याच्यासाठी सत्संग केला पाहिजे. ज्ञानेश्वरीचं पारायण, हरिपाठ. म्हणून आपली जी आता रिवाज आहे आपल्याकडे, लग्न झालं की जेजुरी, खंडोबा, तुळजापूरची आई भवानी, कोल्हापूरची लक्ष्मी, कुळदैवताला जाणं,
महाराष्ट्रातले जे काही आपले दैवत आहेत, पंढरपूर असेल, आळंदी असेल, देहू असेल, पैठण असेल, तीर्थावर जातात आपल्याकडे का? नवीन लग्न झाल्यानंतर त्या सगळ्या देवदेवतांचा आशीर्वाद यांच्या सांसारिक जीवनाला लागावा याच्यासाठी देवाधर्माला जाण्याची पद्धत आपल्याकडे आहे. आणि ही पद्धत आपल्याला कोणी शिकवली तर महादेवानं शिकवली. भोलेनाथ म्हणतात की प्रपंचामध्ये तुम्ही गृहस्थ जीवनामध्ये प्रवेश केला ना तर पहिले सत्संग करा. शिव आणि पार्वती दोघांचा सत्संग चालू आहे. रोज एका शास्त्राची चर्चा करतात, रोज एका ग्रंथाचं चिंतन, रोज एक शास्त्र. आता यांचं शास्त्रचिंतन, चर्चा, देवधर्म, नामस्मरण चालू आहे. पण तिकडे सगळ्या देवतांना काळजी. कसली काळजी? म्हणे हे दोघं आता भजनच करत बसलेले आहेत. हा तारकासूर आम्हाला भयंकर त्रास देतोय. आणि तारकासुराचा मृत्यू शिव पार्वतीच्या पोटी जे संतान जन्माला येईल ना त्यांच्यापासून भगवान शंकराच्या मुलाच्या हातनं तारकासुराचा मृत्यू आहे. मग सगळे विचारात आहेत की भगवान भोलेनाथ यांच्या पोटी मूल कसं जन्माला येईल. एक दिवस सगळे देवता आले आणि सर्व देवता महादेवाला म्हणतात, भोलेनाथ, तारकासुराच्या त्रासानं आम्ही खूप त्रस्त झालोय. तुमच्या पोटी जन्माला येणारी संतान तिच्या हातनं तारकासुराचा वध आहे. आम्हाला असं वाटतंय की आता तुमचं माता पार्वतीचं लग्न झालं, आता तुमची संतान या परिवारामध्ये खेळली पाहिजे, रांगली पाहिजे. त्यावेळेला भगवान भोलेनाथ म्हणतात, देवतांनो, आमच्या पोटी संतान जन्माला यावी या उद्देशानं जर तुम्ही आमचं लग्न लावून दिलं असेल तर तुम्ही चूकच केलेली आहे. म्हणे कसं काय? म्हणे पार्वती सामान्य स्त्री सारखी स्त्री नाहीये. ती साक्षात जगत जननी आहे. ती परांबा आहे. या विश्वामध्ये जेवढे जीव आहेत ती तिचीच लेकर आहे, तिचीच संतान आहेत. आपण सगळे त्या जगत जननीची लेकर आहोत. त्या परांबेची आपण लेकर आहोत. त्या भगवतीची आपण संतान आहोत. देवतांना तुमचा जर उद्देश असेल पार्वतीच्या पोटी संतान जन्माला यावी, ती आमच्या देवकार्यात कामी पडावी, तर हा तुमचा उद्देश चुकीचा आहे. पार्वती सामान्य स्त्रीप्रमाणे गर्भधारणा करू शकत नाही. ठीक आहे. मग भोलेनाथ, आता तारकासुराचं आमच्यावर आलेलं संकट ते कधी संपणारच नाही का? म्हणे त्याच्यासाठी तुम्ही एक मार्ग आहे, तुम्ही तो मार्ग अवलंबा. म्हणे कसा? म्हणे भगवान श्री विष्णूला मोहिनी रूप धारण करायला सांगा. भगवान श्री विष्णूला आग्रह केला मोहिनी रूप धारण करण्याचा. मग देव कार्यासाठी माझे भगवान श्री विष्णू मोहिनी रूप धारण केलं आणि महादेवाकडे आले. मोहिनी रूप धारण केलं. एवढं सुंदर भगवंताचं रूप, नावच मोहिनी आहे. पाहिलं की माणसाच्या मनाला मोहून टाकेल. महादेवाला त्या रूपाचं एवढं वेड लागलं. आता ही महादेवाची लीला आहे, माझ्या भोलेनाथाची. महादेवाला त्या रूपाचा एवढा मोह निर्माण झाला की श्री विष्णूचं मोहिनी रूप पुढे पळतं आणि शंकर पाठीमागे पळतात. तुम्ही म्हणाल, कामाला जाळणारा हा देव मोहिनी रूपाला पाहून कामातूर झाला की काय? नाही. जगत कल्याणासाठी माझ्या भगवान शंकराची ही लीला आहे. लीला आहे. मोहिनी रूपाच्या पाठीमागे पळतायत. पळत असताना महादेवाच्या शरीरातलं तेज पहाडीमध्ये पडलं. ते काटेरी वनातून नदीमध्ये, गंगेच्या पात्रामध्ये प्रवाहित झालं आणि त्यातून गंगा गर्भवती झाली. पहिले तर महादेवाचं जे तेज होतं ते अग्नीनं कबुतराचं रूप धारण केलं आणि आपल्या चोंचेमध्ये धरलं. सहन होईना कबुतराला, काटेरी वनात टाकून दिलं. त्यातून ते नदीमध्ये प्रवाहित झालं. ती पवित्र नदी आहे गंगा. त्यानं गंगा गर्भवती झाली आणि गंगा मा गर्भवती आहे. तिच्या तटावरती ऋषींच्या पत्न्या पुत्र प्राप्तीसाठी गंगेची प्रार्थना करत होत्या. त्या ऋषी पत्न्यांचं नाव आहे कृतिका माता. गंगा आईची प्रार्थना करतात त्या. हर हर गंगे ओ गंगे, हर हर गंगे, हर हर गंगे ओ गंगे, हर हर गंगे.
हर हर गंगे ओ गंगे हर हर गंगे हर हर गंगे ओ गंगे हर हर गंगे ओ गंगा मैया ओ हर गंगे ओ गंगे हर हर गंगे हर हर गंगे ओ गंगे हर हर गंगे जय हो हरि ऋषि मुनियों की मुक्ति तुम्ही हो भगीरथ जी की भक्ति तुम्ही हो ऋषि मुनियों की मुक्ति तुम्ही हो हर हर गंगे ओ गंगे हर हर गंगे 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 हर हर ज्ञानेश्वरीसाठी टाळी वाजवत आपण एवढं गायलंच ज्ञानेश्वरी माझ्या अंगावर काटे उभे राहत होते फार एकदा खरंच तिचं कौतुक करून आपण टाळी वाजवली पाहिजे तशी सगळीच लेकरं गुणी आहेत ज्ञानेश्वरी आहे भक्ती आहे या सगळ्याच अपेक्षा दुसरी ज्ञानेश्वरी आणि सगळे माझे छोटे छोटे भावंड आहेत ना हे उमेशजी रितेशजी गोपालजी यांच्यासाठी सुद्धा टाळी वाजवा साऊंडवाल्या दादाचं देखील मनापासून कौतुक आहे आपण देखील प्रसंगाचं अवधान ठेवून जे पाहिजे ते देता तुमचं देखील कौतुक आणि वारकरी कीर्तन रंग या चॅनलवर तुम्हाला हेच कथेतले सगळे भाव या चॅनलवर पुन्हा पुन्हा यूट्यूबवर पाहायला मिळतील त्यांचं देखील कौतुक आहे हर हर गंगे
ओ गंगे हर हर गंगे, वाचे म्हणता गंगा गंगा सकल दोष जाती भंगा. एवढी गंगा नावाची ताकद आहे. मग त्या ऋषी पत्न्या पुत्र प्राप्तीसाठी गंगा आईचा धावा करत होत्या. 9 महिने 9 दिवस पूर्ण झाले आणि गंगेच्या पात्रामध्ये एक छोटस बाळ प्रवाहित झालं. ते बाळ पाहिलं, एवढा आनंद झाला. 6 ऋषी पत्न्या त्या बाळाला पकडलं त्यांनी. मला गंगेनं बाळ दिलं, मला दिलं, मला दिलं. आता प्रत्येकालाच वाटत असतं की ते आपल्यालाच भेटलं म्हणून भांडणं चालू झाली. हे मलाच पाहिजे या भावनेनं वाद चालू झाला, भांडण चालू. छोट्याशा बाळाला ओढाओढी करायला लागले. हे इकडे हात फोडतंय, ते पाय ओढतंय. त्या लेकराचा विचारच करणार कोणी. फक्त ते बाळ आम्हाला पाहिजे यासाठी भांडणं. त्या बाळानं छोटस शिवरूप धारण केलं. बाळ म्हणतं, आई मला असं ओढू नका तुम्ही. मी शंकराचा पुत्र आहे, मी शिवपुत्र आहे, मला ओढू नका. तुम्हा 6 ऋषी पत्न्यांचा मी आई म्हणून स्वीकार करतो. सगळ्यांना समाधान वाटलं की 6 ऋषी पत्न्यांना आई म्हणणार आहे. पण मग त्याला दूध पाजण्यासाठी पुन्हा भांडणं. मी ज्याला स्तनपान करणार, मी स्तनपान करणार. बाळांना सांगितलं, आई तुम्ही अशी भांडणं खेळू नका, मी मला 6 तोंड निर्माण करू शकतो. मग 6 तोंडाचे झाले ते शिवपुत्र. 6 तोंड झालं त्यांना, 6 तोंड झाली. प्रत्येक तोंडानं आईचं स्तनपान केलं आणि सांगितलं 6 महिने मी प्रत्येकाच्या घरी थांबल. असा 3 वर्षाचा काळ माझा तुमच्याकडे असणार आहे. त्याच्यानंतर मी माझ्या खऱ्या घरी जाणार आहे. प्रत्येक माई माऊली 6 महिने त्या बाळाचं लालन पालन करते, त्याला वाढवते, त्याला सांभाळते. विश्वामित्र आले आणि विश्वामित्रांनी त्या मुलाचं नाव ठेवलं. म्हणे हा शिवपुत्र आहे. पण मातांनो, तुम्ही याला सांभाळलं, तुम्ही कृतिका आहात. तुम्ही कृतिका माता असल्या कारणानं मुलाचं नाव कार्तिकेय ठेवण्यात आलं. बोले कार्तिक महाराज की जय. कार्तिक असं नाव ठेवण्यात आलं. आणि पहा, कार्तिक हे गंगेचे पुत्र आहेत. कुणाचा मुलगा आहे? ते गंगा मातेचा मुलगा आहे. म्हणून कार्तिक महिन्यामध्ये गंगा स्नानाला महत्व आहे. आता या कोजागिरी पौर्णिमेपासून येणारी पौर्णिमा आहे ना, कार्तिक पौर्णिमा, तर त्या कार्तिक पौर्णिमेपर्यंत गंगा स्नानाला महत्व आहे. ब्रह्ममुहूर्तावरती गंगा स्नान करावं. पण आपण कुठं गंगा शोधायची? मग काही लोक बॉटलमध्ये गंगेचं पाणी आणतात, स्नान करताना त्याच्यात टाकतात. मग कुणाला तेही शक्य होत नाही, तर अशा लोकांनी स्नान करताना गंगा 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 शब्दाचा उच्चार केला, नामजप केला, तर गंगा स्नानाचं पुण्य तुम्हाला मिळतं. एवढं महत्व या महिन्यामध्ये स्नान करण्याचं, गंगा गंगा म्हणून स्नान करण्याचं आहे. तर कार्तिक स्वामी महाराज तिथे लहानाचे मोठे होतात. एक दिवसची गंमत ऐका. नारदजी कैलासामध्ये आले. नारदजी माहिती आहेत ना तुम्हाला? ते शेंडी हलवून भजन करतात, वीणा वाजवतात आणि जाईल तिथे पेटवण्याचं काम करतात. तर नारदजी आले आणि माता पार्वतीनं स्वागत केलं. गुरुजी या, बसा, खूप दिवस झाले तुम्ही आलेच नाही, बरे आहात का? हा माते, मी बरा आहे. माता पार्वती म्हणतात, गुरुजी तुम्ही माझं भविष्य सांगितलं, माझं लग्न झालं महादेवासोबत, आता माझं थोडं भविष्य सांगा बरं. म्हणे काय? म्हणे मला संतान कधी होईल, मला मुलगा कधी होईल, मी आई कधी होईल, मला सांगा बरं. नारदजी म्हटले, आई तुम्ही आई व्हाल का नाही काही मला माहिती नाही, पण शिवजी मात्र वडील झालेले आहेत. आता किती मोठा बॉम्ब टाकण्यासारखा आहे. म्हणे शिवजी वडील झाले? हा, खरं सांगताय ना, साधू संत कधीच खोटं बोलत नसतात, कधी खोटं बोलत नाही आम्ही. आई मला थोडीशी घाई आहे, मी येतो आता. पेटवण्याचं काम घेऊन निघाले नारदजी. पार्वती माता फुल टेन्शन मध्ये. शिवजीने मला फसवलं. मला सांगतात माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे, मला अर्ध नारी नटेश्वर म्हणजे मला अर्ध्या अंगामध्ये स्थान दिलंय, पण त्यांना मुलगा कसा झाला? आणि मग माता पार्वती असं रुसून बसलेल्या शिवजी म्हणतात, पार्वती तुझी तब्येत बरी नाही का? पार्वती तू का रुसली? काय झालं तुला? तू आजारी आहेस का? शिवजी तुम्ही मला फसवलंय. काय फसवलं? खरं खरं सांगा.
शिवजी म्हणतात, पार्वती मी तुला कधीच खोटं बोलत नाही. मी असं ऐकलंय की तुम्हाला मुलगा झाला म्हणून. शिवजी म्हटले, हो 3 वर्षाचा आहे. महादेव खोटं बोलतच नाही, सरळ बोलून जातात. हो म्हणे 3 वर्षाचा मुलगा आहे. आता तर माता पार्वती खूपच रडायला लागल्या. आणि मग माता पार्वती भोलेनाथाला काय काय बोलले असतील नाही, तुमच्यावरूनच तुम्ही आठवायचं. तुम्ही महादेवाला खूप बोलतायत. भोलेनाथ म्हणतात, पार्वती अशी बडबड करू नको, पण माझं बोलणं अगोदर समजून घे. माझा 3 वर्षाचा मुलगा नेमका आहे कसा, काय आहे, कोणत्या कारणानं त्याचा जन्म झाला ते तर समजून घे, सांगा. अगं म्हणे, एकदा तू आणि मी सत्संगामध्ये होतो, आपण शास्त्र चर्चा करत होतो. तेवढ्यामध्ये देवता आले. तारकासुराचं भयंकर त्यांना त्रास. आणि आपल्या दोघांचं लग्न त्यांनी एवढ्याच उद्देशानं लावलं होतं की आपल्या पोटी संतान जन्माला यावी. पण मी त्यांना सांगितलं की आम्ही सत्संगामध्ये आहोत, आमच्या पोटी संतान जन्माला नाही येणार. मग ते तारकासुराच्या त्रासानं त्रस्त झालेले सर्व देवता त्यांनी मी सांगितल्यानंतर देवाला मोहिनी रूप धारण करायला सांगितलं. माझं तेज गंगेत प्रवाहित झालं, गंगा गर्भवती झाली आणि त्यातून कार्तिक नावाचा पुत्र जन्माला आला. माता पार्वती म्हटल्या, या देवतांमुळे हे सगळं झालेलं आहे. सर्व देवांना माझा शाप आहे, तुमच्या स्त्रिया वांज होतील असा देव स्त्रियांना शाप दिला. आणि त्या अग्नीला सुद्धा शाप दिला. कबुतराचं रूप घेऊन माझ्या पतीचं तेज तू ओठा तोंडामध्ये धरलं, तुला शाप आहे माझा अग्नी, तुझ्या ज्वाला काळ्या पडतील. अग्नीलाही शाप दिला. त्यावेळेला महादेव सांगतात, पार्वती उगीच रागाच्या भरात शाप देऊ नकोस, लक्ष कर स्वतःला, आठव स्वतःला, तू कोण आहेस ते समजून घे. अगं तू सामान्य स्त्रीप्रमाणे गर्भधारणा करू शकत नाही. तुझ्या उदरामध्ये 14 ब्रह्मांड आहेत. तू जगत जननी आहे. पंचमहाभूतांच्या ज्या अधिष्ठात्या देवता आहेत त्याच्यामध्ये तुझं मुख्य स्थान आहे. तू साक्षात अग्निस्वरूप आहेस. आणि सत्य सांगते, आपल्या देवघरामध्ये 5 देवता मुख्य आहेत. आपल्या देवघरामध्ये भगवान शंकराचं शिवलिंग असावं, आपल्या देवघरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती असावी, आपल्या देवघरामध्ये रंगनाथ असावा किंवा विठ्ठलाची मूर्ती असावी. पण पूर्वीपासून रंगनाथ ठेवण्याची पद्धत आहे आपल्याकडे. देवघरात रंगनाथ असावा, आपल्या देवघरामध्ये जगदंबेचा तांदळा असावा, सूर्याचं गोलचक्र, या 5 देवता देवघरात असल्याच पाहिजेत. या 5 देवाशिवाय देवघर पूर्ण होऊ शकत नाही. या 5 पैकी एक जरी देव गैरहजर असेल तर आयुष्यभर पूजा करा, पूजेचं फळ मिळत नाही. कोणत्या कोणत्या देवता लक्षात ठेवा, गणपती बाप्पांची मूर्ती, शंकराचं शिवलिंग, जगदंबेचा तांदळा, भगवान श्री विष्णूचं रंगनाथ हे रूप. आपली कुलदैवत जर परफेक्ट माहिती असेल तर, नाहीतर सूर्याचं गोलचक्र, हे देवघरात असलं पाहिजे. तेव्हा आपला देवहारा पूर्ण होणार. बोलणं कांदेऊ नाही का. आणि या देवता नित्य पूजेमध्ये असल्या पाहिजेत. आपल्या इतर देवता श्रद्धेनुसार ठेवा, तुमचा जसा भाव भक्ती असेल तसं, पण या 5 देवता असल्या पाहिजेत. मग या विश्वाच्या निर्मितीमध्ये या 5 देवांचं मुख्य योगदान आहे. पंचमहाभूतांच्या निर्मितीमध्ये पार्वती तू आदिशक्ती आहेस, तू परांब आहेस, आणि तू खुशाल यांना शाप दिलास. जेव्हा समजावून सांगितलं तेव्हा माता पार्वतीला पश्चाताप झाला आणि सांगितलं, देवतांनो, तुमच्या स्त्रिया गर्भधारणा करू शकत नाहीत, पण मानसिकरित्या संकल्पाद्वारे त्या पुत्र संतान निर्मिती करू शकतात, असा उपशाप दिला. पण माता पार्वती म्हणतात, स्वामी, आपला जो पुत्र आहे ना, तो पुत्र मला त्याला पाहायचा, मला भेटण्याची इच्छा झाली आहे. आणि ती गंगा, तिच्या संदर्भात मला सांगा की पहिली संतान तिच्या पोटी जन्माला का आली. महादेवानं सांगितलं, पार्वती तू पर्वताची मुलगी आहेस, तशीच ती पर्वतातून जन्माला आलेली गंगा, ती सुद्धा पर्वताची मुलगी आहे. हिमालयाची कन्या आहे ती. तुम्ही दोघी जणी सख्या बहिणी आहात. तुम्ही दोघींनी माझ्या प्राप्तीसाठी तपश्चर्या केली होती, पण मी तुझ्या तपश्चर्येला पावलो आणि तुला पत्नी म्हणून स्वीकारलं. पण गंगेला मी तिच्या तपश्चर्येचं काहीच फल दिलं नाही. ज्या वेळेला स्वर्गातून गंगा पृथ्वीवरती आणायची होती तेव्हा तिला माझ्या जटेमध्ये मी धरलं आणि नंतर ती जटेद्वारे प्रवाहित होणार होती.
पण ती जेव्हा जटेत आली तेव्हा ती जटेतून बाहेर प्रवाहित होईना. तेव्हा तिला विचारलं, गंगा तू का बाहेर येत नाही, का प्रवाहित होत नाही? तर गंगेनं सांगितलं, भोलेनाथ, मी तुमची तपश्चर्या केली, माझ्या तपश्चर्याचं तुम्ही मला काहीच फल दिलं नाही, आता तुमच्या जटेतून मी कुठेच जाणार नाही. भगवान भोलेनाथ म्हटले, असं करू नको गंगा, जगत कल्याणासाठी तुला पृथ्वीवर प्रवाहित व्हावं लागणार आहे. गंगा बोलली, भगवान, मी जर जगत कल्याणासाठी प्रवाहित व्हावी असं वाटत असेल तर मला 2 वरदानं द्या. म्हणे काय? पहिलं वरदान, मला मानसिक पत्नी म्हणून तुम्ही स्थान द्यावं, मला स्वीकारावं, तुमची मानस पत्नी, आणि तुमची पहिली संतान माझ्याच पोटी जन्माला यावी. ही 2 वरदानं देणार असाल तरच मी तुमच्या जटेतून बाहेर पडते. भगवान भोलेनाथ म्हटले, काही हरकत नाही गंगा. आणि मग गंगा ही शंकराची मानस पत्नी आहे. माता पार्वती आणि गंगा या सख्या बहिणी, सख्या सवती आहेत. नाहीतर मला सांगा, एक पत्नी मांडीवर आणि एक डोक्यावर, दोघी जणींचं जमल काय? पण यांचं भांडण तुमच्यापर्यंत आलं का? आपल्यापर्यंत सोडवायला यांचं भांडण आलंच नाही का? भांडणच होत नाही यांच्यामध्ये. भगवान भोलानाथ ज्या वेळेला सत्य कारण सांगतात, माता पार्वती शांत होतात आणि म्हणतात, मला माझ्या कार्तिकला भेटायचंय. कार्तिकला बोलावण्यासाठी मग नारदजी तेवढ्याच कामावरती आहेत. नारदजी गेले, कार्तिक स्वामी महाराजांना घेऊन आले आणि कार्तिक स्वामींना आणल्यानंतर खूप चांगल्या पद्धतीने कार्तिक स्वामींचा आदर सत्कार झाला. कार्तिक स्वामींना माता पार्वतीनं चिरंजीव होण्याचा आशीर्वाद देत आहेत. शिवजीनं शूल, पिनाक, फरशा, बाण, त्रिशूल असे अनेक आयुध दिलेले आहेत. आईनं चिरंजीव होण्याचा आशीर्वाद आणि मोराचं वाहन दिलेलं आहे. कुणी बाजूबंद दिले, कुणी मुकुट दिला. लक्ष्मीनं दिव्य संपत्तीचा आशीर्वाद कार्तिक स्वामी महाराजांना दिला आणि कार्तिक स्वामींना त्यांचं सुंदर स्वागत झालं. सर्व देवता आशीर्वाद देत आहेत, निघून जातात. आता भगवान श्री शंकर आणि माता पार्वती कार्तिक स्वामींचा खूप लाड करतात. कार्तिक स्वामींना सांगतात, कार्तिका जा, आता तारकासुराच्या मृत्यूचा काळ जवळ आलेला आहे, तारकासुराला मारून या. शिव सैन्य घेऊन, शिवदूतांना सोबत घेऊन कार्तिक स्वामी महाराज आक्रमण करण्यासाठी जातात आणि त्या ठिकाणी तारकासुराचा वध करून यशस्वीरित्या भगवान भोलेनाथाचे पुत्र कार्तिक स्वामी महाराज वापस येतात. ही कथा जी लोक श्रवण करतात त्या लोकांना आरोग्य, यश आणि कीर्ती प्राप्त होत असते. एवढं महत्व या कार्तिक स्वामीच्या कथेचं आहे. बोलिये कार्तिक स्वामी महाराज की जय. आता पुढची कथा. भगवान श्री शंकराच्या दुसऱ्या पुत्राच्या जन्माची कथा फार सुंदर आहे. माता पार्वती स्नान करत असतात कैलासामध्ये, शिवजी मध्येच येतात. माता पार्वती म्हणतात, स्वामी तुम्ही असं न सांगता येत जाऊ नका, सांगून आतमध्ये या. पार्वती, मला लक्ष राहत नाही, तू एक काम कर, तुझ्या शरीराच्या एखाद्या वस्तूपासून तू मुलगा तयार कर आणि त्या मुलाला बनवून आकार देऊन तुला वाटतंय त्या देवताचं आवाहन करून त्याच्यामध्ये प्राण ओत, तुझी सेवा करणारा मुलगा तयार होईल. मग आपल्या सगळ्यांना माहिती आहे की माता पार्वती स्नान करायला लागल्यानंतर त्यांनी अंगावरच्या मळापासून मुलगा बनवला. ऐकलंय ना आपण कधीतरी? अंगावरचा मळ, त्या मळाला मुलाचा आकार दिला. कोरोनाच्या अगोदर ठाण्यामध्ये, मुंबईचा जो भाग आहे ना ठाण्यामध्ये शिव महापुराण कथा होती कोरोनाच्या अगोदर. आणि त्या कथेमध्ये मी सांगितलं की माता पार्वतीनं अंगावरच्या मळापासून मुलगा बनवला. एक छोटा मुलगा उठून उभा राहिला. तो म्हटला, दीदी माता पार्वतीनं अंगावरच्या मळापासून मुलगा बनवला. एवढा मळ तयार होण्यासाठी माता पार्वतीनं किती दिवस आंघोळ केली नसेल.
मी म्हटलं बाळा किती दिवस आंघोळ केली नाही हे काय मला माहिती नाही बरं, कारण लेकर काय प्रश्न विचारतील ना काही सांगता येत नाही. आताच्या तर लेकराच्या बुद्धीलाच बुद्धी लावू शकत नाही आपण. एक दोन चार दोन लहान मुलं माझ्याकडे आली, मला म्हटले दीदी साखरेच्या पोत्यामध्ये 4 मुंग्या होत्या, त्यातल्या 3च मुंग्या साखर खात होत्या, एक खात नव्हती, सांगा कारण काय. आता एवढे अवघड प्रश्न मला येत असतात होय. मी म्हटलं बाळांनो अरे 4 मुंग्या साखर खात असतील, 3 खातात आणि एकच का बरं खात नसल, ती पण खात असेल. नाही म्हणे 3च मुंग्या साखर खात होत्या, एक खात नव्हती, सांगा कारण काय. अरे म्हटलं पोरांनो मुंगीला साखर किती आवडते, सगळ्याच खात असतील. नाही म्हणे दीदी एक खातच नव्हती. म्हटलं मला उत्तर येत नाही याचं, सांगा तुम्ही. ते म्हटले दीदी सोपं आहे, जी मुंगी साखर खात नव्हती तिला डायबिटीज झालेला होता. तिला शुगर झाली होती, तिला साखर झाली होती. म्हणजे लेकरं काय बोलतील ना काही सांगता येत नाही. एक आजोबा आणि त्यांचा नातू रस्त्यानं चालले होते. रस्त्यानं जाताना समोरून वर्ग शिक्षक आले. त्या कार्ट्यानं 8 दिवसापासून शाळा बुडवलेली होती. आजोबा म्हटले पप्या पटकन माझ्या पाठीमागं लप, गुरुजी तुला खूप मारतील, घाबरशील तू. तो म्हटला आजोबा मला लपायची काही गरज नाही, तुम्हीच लपा. आजोबा म्हटले शाळा तू बुडवली आणि मी का लपू. म्हणे गुरुजी तुम्हाला पाहून घाबरतील. म्हणे कसं काय. म्हणे मी शाळेत सांगितलंय माझे आजोबा मेलेत म्हणून. लेकर काय बोलतील काही त्यांचा अंदाजच नाही. लेकरांच्या बुद्धीला आपण बुद्धी लावू शकत नाही. तसं ती छोटी छोटी, त्यात एक छोटा मुलगा मला म्हणतो दीदी सांगा बरं किती दिवस आंघोळ केले नसेल माता पार्वतीनं. म्हटलं बाळा किती दिवस आंघोळ केली नाही हे काही मला माहिती नाही, पण माता पार्वतीनं कोणत्या मळापासून मुलगा बनवला ते सांगते. माता पार्वती स्नान करताना अंगाला उटणं लावतात. त्या उटण्याला ते उटणं जास्त प्रमाणामध्ये, त्या उटण्याचा तुम्हाला भाव कळावा म्हणून कधीतरी यूट्यूबवर पांडुरंगाचा महाअभिषेक पहा, रोजच असतो अभिषेक. आणि देवदयेनं देवकृपेनं जर परिस्थिती चांगली असेल तर कधीतरी अभिषेकाला नंबर पण लावा. माणसाच्या जीवनामध्ये खूप आनंद प्राप्त होतो त्या गोष्टीनं. नाही तुम्हाला पैसे भरून तिथं अभिषेक करणं शक्य झालं तर पंढरपूरला जा आणि देवाच्या अभिषेकाच्या वेळेला दर्शन रांगेमध्ये लागा, पाहायला तरी मिळेल तुम्हाला. तिथं नाही जाणं झालं मोबाईलवरती पहा. मोबाईलवर तुम्हाला देवाचा अभिषेक, अंगाला उटणं कसं लावतात, पिठी साखर कशी लावतात, मधानं अत्तरानं देवाला कसं स्नान घालतात ते सगळं पाहायला मिळेल तुम्हाला. समाधान वाटतं ते सगळं पाहून, ती सेवा केल्यानंतर. तर देवाच्या अंगाला जाड उठण्याचा लेप लावतात पहा पांडुरंगाला. तसं माता पार्वती जाड उठण्याचा लेप आपल्या अंगाला लावतात, त्याची ऊब घेतात आणि पुन्हा ते उठणं काढून ठेवतात. त्याच उठण्याला मुलाचा आकार दिला. हात पाय कान नाक डोळे बनवले आणि मूळ गणपतीचं आवाहन केलं. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मूळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमो पंथ आनंत या राघवाचा. जय जय रघुवीर समर्थ